नाही, बंजारा होळी. अच्छा. मग नाव हा. महेश. गोव्याची आठवण. येस येस येस. तर गोव्यात एक रोमॉट नावाचा एक प्रकार असतो. बर. हा, रोमॉट म्हणजे ती बघा. तयारी करून घाईत निघावं लागलं पण पोळ्या होतात. आम्ही दोघे बाहेर राहतो, हे सगळे घरी राहतात. मी देणार तुम्हाला पुरणपोळी. मी पण उद्या सीटवर आणणार. मुलात बुडवणं वगैरे. अरे वाटत नाही पण असं. हा, तेच ते. नमस्कार, मी गणेश आचवल, स्वामी कृपा क्रिएशन्स या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आम्ही एकत्र येत असतो ते वेगवेगळ्या सणांच्या आणि उत्सवांच्या निमित्ताने आणि वेगवेगळ्या मालिकांच्या निमित्तानं वेगवेगळे सण आणि उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरे होत असतात. बुरानं मानो होली आहे असं म्हणतात किंवा होळीचा रंग लुटार असं म्हणतात. आणि आज आपण होलिकोत्सवाच्या निमित्ताने झी मराठीने एक मस्त सोहळा आयोजित केलेला आहे लालबाग परळ इथे, आणि गणेश गल्लीमध्ये आपण इथे उपस्थित आहोत. तर शुभ श्रावणीची टीम माझ्यासोबत आहे. तर तुम्ही होळीबद्दल तुम्हाला काय वाटतंय जरा सांगा प्रत्येकाने थोडं थोडं. मी करा सुट, मी सांगतो. खरं तर सगळ्यात आधी तुम्हाला सगळ्यांना होळीच्या खूप शुभेच्छा. होळी म्हणजे एक वाईट गोष्ट जाळून टाकणं, आणि आता सध्या मला असं वाटतं की जगात जे काही वाईट चालू आहे, वॉर सिच्युएशन आहे, दुबई आणि इस्रायल आणि जे काही बॉम्बस्फोट होत आहेत, तर ती एक जी वाईट वृत्ती आहे ती मला वाटतं की या वर्षीच्या होळी निमित्त जाळली गेली पाहिजे त्या होळीमध्ये. आणि होळी निमित्ताने चांगल्या विचारांचा, चांगल्या प्रवृत्तीच्या आपण सुरुवातच करतो नेहमीच. त्यामुळे गणेश गल्लीने आम्हाला ही संधी दिली इथले त्यांच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी. त्यामुळे शुभ श्रावणीच्या मालिकेकडनं संपूर्ण प्रेक्षकांना आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा आहेतच. आणि आपल्या वाईट विचारांना, वाईट प्रवृत्तीला आपण होळीमध्ये दहन करूया. मला असं विचारायचं की होळी म्हटल्यानंतर पुरणाची पोळी असते आणि होळीची एक खास आठवण असते. म्हणजे रंग तर उद्या आपण लावणार आहोतच, पण अशी एखादी तुमच्या आयुष्यातली होळीची आठवण सांगा ना. माझी आठवण म्हणजे मी कोळीवाड्यात राहते, आणि असं म्हणतात होळी साजरी करावी तर कोळ्यांसारखी होळी साजरी करावी. तर आमच्याकडे काय दरवर्षी तितक्याच उत्साहाने होळीचे कार्यक्रम पार पडतात, आणि आम्ही खूप मज्जा करतो. रात्रभर जागरण असतं आणि त्यानंतर मग पहाटे होळी पेटवतात. तर प्रत्येक दरवर्षी जी होळी येते ती माझ्यासाठी स्पेशलच असते. बर. हो, आम्ही खूप कौतुक ऐकतोय कोळीवाड्यातल्या होळीबद्दल. म्हणजे आम्ही काल शूटवर पण तेच ऐकत होतो, आज गाडीत पण आम्ही पण तेच मग ऐकतो. पुरणपोळी वगैरे आता तुम्ही आमच्यासाठी आणलेत की नाही? ती बघा. तयारी करून घाईत निघावं लागलं पण पोळ्या होतात. आम्ही दोघे बाहेर राहतो, हे सगळे घरी राहतात. मी देणार तुम्हाला पुरणपोळी. मी पण उद्या सीटवर आणणार. उद्या तुझी उद्या एखादी आणणार. होळीची आठवण सांग. होळीची आठवण, तुम्ही पुरणपोळीचं बोललात तेच. हा. होळी म्हटलं की पुरणपोळी. आताही मला इव्हेंटला आलो याचा आनंद आहे, पण घरी पुरणपोळी खायला मिळत नाही याचं थोडं दुःख आहे. पण घरी गेल्या गेल्या आधी पुरणपोळी खाणार आहे, आणि एक्स्ट्रा बनवलं तर आता उद्या सेटवर न्यायच्या. बर, आणि त्याही पलीकडे आज आम्ही कोळीवाड्यातली होळी अनुभवणार आहोत. अच्छा, इकडनं आम्ही तिकडे जाणार. हो. बरोबर. एक खूप धमाल सण. म्हणजे पूजा बिजा सगळं होतं आजूबाजूला, पण खायला मिळणारी पुरणपोळी, त्यावेळेला होणारी बोंबाबोंब, सगळे भेटणारे मित्र, आणि त्याच्यानंतर 5 दिवसांनी होणारी रंगपंचमी, यामुळे होळी ही कायमच भयंकर खुश करणारी ठरली. हो, जसं मिलिंद दादा म्हणाला की होळी हा सगळ्यात धमाल करणारा सण आहे. बाकी सगळ्या सणांमध्ये बऱ्याचशा गोष्टी असतात, परंपरा असतात, संस्कृती असते, पण त्याही पलीकडे होळी या सणात रंगपंचमीच्या दिवशी स्पेशली खूप आपण रंग खेळतो, रंगांचा तो रंगांचा उत्सव आहे. Correct, सो होळी सगळ्यात धमाल करणारा सण. जसे हे दोघं म्हणाले, खाणं, मज्जा आणि फॅमिली बरोबर वेळ घालवणं. कारण की आता सध्या सगळे बिझी असल्यामुळे एक दिवस सुट्टी असते आणि सगळे एकत्र मग ती मज्जा करणार, खाणार वगैरे. दॅट इज होली फॉर मी. हा, एकूणच मला असं वाटतं भारतातले जे सण आहेत त्या निमित्ताने आपण एकत्र येतो, हसतो, खेळतो. आयुष्यात जगात जे काही चालू आहे, युद्ध वगैरे, आपण फ्रस्ट्रेटेड असतो, आपला टॉलरन्स गेलेला आहे एकमेकांप्रती. सो ॲटलिस्ट त्या निमित्ताने आपण एकत्र येतो, खुश राहतो, हसतो, खेळतो. सो होळी असो की कुठलीही सण असो, माझ्यासाठी ते एक निमित्त आहे एकत्र येऊन सेलिब्रेट करायचं. मी होळीबद्दल काय सांगू, मी मुळात कोकणातला आहे. मी राहतो इथेच प्रभादेवीला, आणि माझ्या आजूबाजूला सगळे माझ्या गावातलेच माझे नातेवाईक राहतात. हो, तर ती जी कोकणातली आमच्या गावची परंपरा आहे ती आम्ही अजूनही मुंबईत जपतो.
आणि त्याचसारखी आमची होळी नाचवली जाते. आमच्या अजूनही प्रभादेवीतलं जिथे राहतो तिथे पालखी असते. सो जी कोकणातली होळी असते तशाच उत्साहात आता ही होळी साजरी करते आणि तेच आता इकडेही बघायला मिळते. बघायला मिळणार. एक सांगू शकता होळीच्या शुभेच्छा. नाही, आज तू बोलू शकतोस, आज तुला माफ आहे. एक दिवसाकरता आमच्या गावाकडे पूर्वी होळीच्या दिवशी कोणते गाव? माझं डोळखाम, शहापूर तालुका, ठाणे जिल्हा. आमच्या गावी आम्ही लहानपणी जेव्हा होळी पेटवायचो पूर्ण रात्रभर आम्ही त्या शेतामध्ये खेळत असायचो. आणि आमच्याकडे रविवारचा बाजार असतो. इन केस जर त्यावेळेस जर बाजार असेल तर कलिंगडाची काशी लागलेली असायची पूर्वी, कलिंगड वगैरे. मग रात्री ते लोक काय करायचे, ती काशी तशीच असायची आणि त्याच्यावर पोतं वगैरे टाकून ते लोक झोपायचे. मग आम्ही 2-3 जण त्यातलं एक कलिंगड उचलायचं आणि डायरेक्ट होळीच्या इथे येऊन फोडून खायचं. आणि खूप धमाल असायची आमची. बर बर. होळी आणि कलिंगडाची आठवण. होळी कलिंगड नाही, खरं तर म्हणजे मी प्रॉपर विदर्भातला आहे, अमरावती. आमच्याकडे होळीचं असं आहे की आम्ही लाकडं वगैरे सगळं जमा करण्याचा हा सगळा कार्यक्रम आमचा चालायचा खूप आधीपासून. आणि ते सगळं झाल्यानंतर आमच्याकडे शेणाच्या अशा वेगवेगळ्या आकाराच्या ना हे बनवायचं, गोवऱ्या टाईप पण वेगवेगळ्या आकाराच्या, आणि त्याच्या माळी बनवायच्या. बरं. हा, आणि अशी प्रथा आहे तिकडे अजून की जेव्हा होळी रचली आणि होळी रचल्यानंतर तिथे प्रत्येक ठिकाणी ती टांगून ठेवायची अशी ती माळ. सो अप्रतिम ते. तर त्याच्यासाठी आम्ही मुलं सगळे त्याची प्रिपरेशन पासून सगळं, आणि त्यावेळी असं वाटायचंच नाही की अरे ते शेण आहे वगैरे, अजिबात वाटायचं नाही. अगदी आवडीने जसं माती काम करतोय आपण अशा काइंड ऑफ त्या सगळ्या गोष्टी चालायच्या. सो ते एक अप्रतिम होतं. आणि अजून आमच्याकडे असं आहे की होळी आज पेटती आहे, आज पेटल्यानंतर रात्रभर ती राहिल्यानंतर सकाळी जायचं एक भांड घेऊन, त्याच्यात पाणी, आपलं थंड पाणी, त्याच्यावर पाणी तापवायचं, त्याच्यावर ठेवून आणि त्या गरम पाण्याने आंघोळ करायची. अशी आमच्याकडे एक प्रथा आजही आहे. ती होळी निखारा तो असतोच, त्यावर हे करायचं. अजूनही ती प्रथा पाहिजे. अजूनही प्रथा आहे ती, अजूनही तिथे त्याच प्रकारे केल्या जाते. आणि ना तिथे ना अशी घरोघरी होळी नसते, एक अख्ख्या कॉलनीची एक होळी आणि बंपर होळी असं. अच्छा, बरं. असं सुपर्ब आणि काय मजा असते. आणि त्याच्यानंतर ते रात्रभर तिथे गोल फिरून गप्पा गोष्टी करा. सो तो अप्रतिम एक्सपिरियन्स आहे. निखिल? खर तर आज आपण जिथे आलोय होळी खेळायला, गणेश गल्ली, ते माझं आजोळ आहे. त्यामुळे ही होळी तर लहानपणापासून खेळलोच आहे, म्हणून सगळे भेटायला येतात. म्हणून सगळे भेटायला येतात. आणि पण होळीची आठवण सांगायची तर मी कोकणातून येतो, म्हणजे माझं गाव चिपळूणमध्ये. तर आमच्याकडे शिमगोत्सव तर मोठा असतो, बऱ्याच लोकांना माहिती आहे. पण एक होळी लागायच्या आदल्या दिवशी जंगलातून एक मोठं झाड तोडलं जातं आणि ते नाचवत नाचवत जंगलातून अख्ख्या गावामध्ये फिरवलं जातं. बरं बरं. त्याला माड म्हणतात. तो माड नाचवला जातो. अच्छा. सो त्याच्या काही आठवणी आहेत. त्यानंतर आमच्या आज जर मुंबईत किंवा जनरली सगळीकडे होळ्या लागतात तर आमच्याकडे 2 दिवस आधी लागतात. बरं बरं. आणि आठवडाभर आधी प्रत्येक संध्याकाळी होळी पेटते. छोट्या छोट्या होळ्या सगळ्यांच्या घराच्या समोर, 4 घरांच्या मिळून अशा एखाद्या, आणि तिकडे काही खेळ खेळले जातात. बरं. सो त्या माझ्या अशा होळीच्या आठवणी आहेत. बाकी दुसऱ्या दिवशी धुळवड असते, त्याच्या आठवणी कुणाच्या अशा खूप चांगल्या असतील असं मला तरी काय वाटत नाही. त्यामुळे त्यामुळे ओळखायला सांगितलेल्याच बऱ्या. बाकी होळी, मुंबईची होळी सगळ्यांचीच आवडती. सो अशा आहेत आठवणी. आता आपण पुढची होळी. येस येस. माझ्यासाठी नाही, बंजारा होळी. सो माझ्यासाठी होळी हा खूप स्पेशल सण आहे. लहानपणापासून खूप एन्जॉय केलेलं आहे. मी तांड्यावर राहिलेली वाढलेली मुलगी आहे. सो माझ्यासाठी खूप वेगळ्या जुन्या आठवणी आहेत, बालपणीच्या आठवणी आहेत. तांड्यावरची होळी कदाचित कोणी पाहिली नसेल, पण ती अनुभव घेण्यासारखी होळी असते, सांगण्यासारखी नाही. सो तांड्यावरची होळी मला कायम स्मरणात राहते. आणि खूप काय काय असतं होळीला तांड्यावर. तांडा म्हणजे बंजारा समाज, जो मराठवाड्यात आहे, विदर्भात आहे आणि ऑल ओव्हर इंडियाच आहे. पण माझ्यासाठी मराठवाड्यातली होळी, तांड्यावरची होळी स्पेशल आहे. मग हे खास पदार्थ असा काही केला जातो होळीला, पुरणपोळी व्यतिरिक्त? आमच्याकडे होळी 15 दिवस चालते. होळी आणि दिवाळी. येस. सगळे मिळून समूहाने नाच गाणं करतात. 15 दिवसांपासून तयारीला लागतात. आणि खूप छान मुलांचं वर्षभराचं जे नामकरण राहिलेलं असतं, मुलांना काय बारसं म्हणतात आपल्याकडे, ते त्या दिवशी केलं जातं. आज होलिका दहन, उद्या नामकरणाचा विधी, असे वेगवेगळे विधी 5-6 दिवस चालू असतात. मी मुंबईकर आहे प्रॉपर रिगार्डिंग होळी, कारण मी फार गावी कधी गेले नाही.
पण इथे खूप मजा करते मी. लहानपणापासून धिंगाणा होळी म्हणजे. एकतर दहन असतं त्या दिवशी, उठायचं, गरमागरम पोळी, त्याची तयारी सुरू करायची. त्यामुळे मी खूप आधीपासूनच पुरणपोळीची तयारी करण्याच्या ह्याच्यात फार उत्साही असते. आणि दुसऱ्या दिवशी रंगपंचमी म्हटल्यावर तर आम्ही पहाटे उठून, म्हणजे आई वडिलांना पण उठवायचं, त्यांनाही ते फुगे बांधायला लावायचे लहानपणी. आणि मग डायरेक्ट मुंबईकर म्हटल्यावर सोसायटी वॉर जास्त असतो आमच्याकडे. डायरेक्ट ते फुगे घ्यायचे आणि एकमेकांवरती वॉर चालू अरे करायचं. बापरे. लहानपणापासून फार मला आवडतो होळीचा सण. नाचायचं, धिंगा, एकमेकांचा चेहरा ओळखत नाही. लहानपणी तर 4-4 दिवस आम्ही एकमेकांना ओळखायचो नाही, कारण ते पक्के रंग असायचे. तर आता तर ते ऑर्गॅनिक वगैरे सगळं आपण वापरतो. पण खूप मजा येते मला असं नाचत गाचत साजरा करायला खूप मजा येते. गावात होळी केलीस कधी कोकणात? नाही, मी कोकणात कधी होळी नाही केली, कारण मे महिन्यात जाते किंवा थंडीमध्ये वगैरे जाते. पण मला जायचं आहे शिमग्याला गावी. मे बी नेक्स्ट इयर जाईन. पण मुंबईची होळी मी प्रत्येक वर्षी होळी खेळले आहे आणि खरंच खूप धमाल असते. माझे फ्रेंड्स असतात सगळे, म्हणजे पूर्ण फॅमिली मुंबईची आहे, त्यामुळे आम्ही सगळे मिळून होळी खेळतो दिवसभर. आणि मग काय संध्याकाळी मग पुरणपोळी खायची किंवा गोडधोड खायचं, मज्जा असते. माझी होळी तर गोव्याची आठवण. येस येस येस. तर गोव्यात एक रोमोट नावाचा एक प्रकार असतो. बर. हा, रोमोट म्हणजे गावाच्या सीमेवर आपल्या राखणदाराचं देवस्थान असतं. होय. राखणदार. तर राखणदाराच्या तिकडून कुठली देवी किंवा जे ग्रामदेवी असेल, ग्रामदेवत असेल, तिथेपर्यंत रोमोट निघतं. म्हणजे ढोल ताशे वाजवत सगळे आणि बोंब मारत आणि सगळ्या जे काय वाईट गोष्टींना हे करत ते रोमोट जातं आणि सगळे त्या दिवशी सगळे भेटतात, मजा करतात. बाकी काही विचार नसतो, फक्त रोमोट मध्ये नाचतात बिसतात. वेगळी मजा आहे. वेगळी मजा आहे. म्हणजे होळीच्या दुसऱ्या दिवशी आपण धुळवड साजरी करतो, रंग लावतो, रंग खेळतो. आणि मग अशी कधी शाळेतली किंवा कॉलेजातली आठवण आहे का, की व्हाईट शर्ट किंवा व्हाईट सगळ्या पोशाखात यायचं, व्हाईट ड्रेस मध्ये यायचं आणि मग सगळ्या एकमेकांना रंगवायचं, मग त्यात भांडण सुद्धा होतात कधी कधी वगैरे वगैरे? हो, मी आताच माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालंय केसी कॉलेज. केसी कॉलेज. ओके. मला माहिती आहे. केसी कॉलेजमध्ये प्रोफेसर होते. म्हणजे मी गायडन्सला आलो होते. हो. सो हा, कॉलेजमध्ये मी कॉलेजमध्ये, फर्स्ट इयरला yes. होते, तेव्हा कॉलेजमध्ये व्हाईट कपडे घालून मग होळी खेळायची. होळीला म्हणजे रंगपंचमीला युजली सुट्टी असते, हो. त्यामुळे आम्ही 2-3 दिवस आधीच खेळतो. साजरी हो, होते. बरोबर आहे. हो. त्यामुळे मज्जा असते. मजा असते. संगीत. ते सगळं मीच करायचो ना. खूप काय काय असे प्रकार केले. तू असे काही केलेले आहेस प्रकार, म्हणजे हा. रंगवणं, चिखलात बुडवणं वगैरे. अरे वाटत नाही पण असं. हा, तेच ते. पण असं कधी झालं शाळेमध्ये बघ, शाई वगैरे उडवली जायची आणि त्यामुळे शाळेत असं एक असायचं. आमच्या शाळेत तरी असं होतं की होळीच्या दिवशी सगळी दप्तरं चेक केली जायची, की कोणी त्यावेळेला इंक पेन्स होती. माझं एक मस्त होतं की मी फ्रंट बेंचर पण नव्हतो, मी बॅक बेंचर पण नव्हतो, बरं. मिडल बेंचर होतो. ठीक आहे. त्यामुळे ना फर्स्ट बेंचर पण मित्र, बॅक बेंचर पण मित्र. आता बॅक बेंचरकडे जर काही हे वगैरे झालं तर ते म्हणत ह्याला हात लावायचा. सो तसा मला सपोर्ट होता. हा. बरं. आणि अभ्यास वगैरे जर असेल तर फर्स्ट बेंचर पण सपोर्ट करायचा. वा. सो असे प्रकार माझ्यासोबत कधी नाही घडले. बरोबर. पण तू केलेस असे प्रकार? हा, मी केले तसे प्रकार. एकंदरीत होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे बघा ना, आपण धुळवड जी साजरी करतो ती दुसऱ्या दिवशी, आणि अनेक ठिकाणी हा रंगांचा उत्साह असतो, रंगोत्सव आहे. तुमच्या आयुष्यात रंग या शब्दाला काय महत्वाचं स्थान आहे? कुठला रंग आवडतो आणि का? मला सगळ्यांना म्हणजे जो कॉमन आहे, मला लाल रंगच आवडतो. आता तो इतका युनिक नाही, पण लालच आवडतो. म्हणजे डेंजर आहे म्हणून आवडतं? डेंजर आहे म्हणूनच. रंगांना तर खरं तर प्रत्येक आर्टिस्टच्या आयुष्यातच खूप महत्व आहे. आम्ही सगळे सेटवर गेल्यानंतर सगळ्यात आधी रंगाची पूजा करतो, आरशाची पूजा करतो आणि रंगकाम करतो. क्या बात आहे. आणि माझा आवडता रंग पर्पल आहे, कारण तो खूप ब्राईट आहे, खूप इनोसेंट आहे. आणि बस विपुलने पर्पल घातलं म्हणून माझा आवडता रंग पर्पल आहे. मला निळा रंग आवडतो. आणि ब्लू म्हणलं की आपल्याला पहिल्यांदा आभाळ किंवा आकाश हेच आठवतं. तर मला असं वाटतं की त्याचं आभाळासारखं मोठं काहीतरी इमॅजिन होतं मला ब्ल्यू बोललं. मला ब्ल्यू कलर आवडतो. मला पण रॉयल ब्लू कलरच आवडतो, कारण असं त्याच्या नावातच रॉयल आहे, आणखी काय हवं. आणि उठून दिसणारा रंग आहे. तर मी जे काम करते त्यातून पण मी नेहमी हीच इच्छा असते माझी की मी पण त्या सगळ्यात उठून दिसावी, म्हणून निळा रंग.
आयुष्य रंगीबिरंगी असावं असं प्रत्येकालाच वाटतं. माझा आवडता पांढरा आणि काळा रंग जरी असला तरी अभिनयाचे वेगवेगळे रंग दाखवायला आम्ही वाह. नेहमीच तयार असतो. क्या बात. पण ऑफ स्क्रीन आम्ही मात्र आमच्या वेगळ्याच रंगात आम्ही मिक्स असतो सगळे. त्यामुळे रंगाची उधळण ही करतच राहू. वा. हे कानाला आत आणि मग नाव घे. हा. महेश. मी नाही, कुठलंही गाणं गा. मी तर मोबाईल निखिल चांगलं गातो माहिती आहे. कुठलं गाणं गाणं कुठलं यायचं ते सांगा. कुठलं रंग बरसे पण चालेल. आणि तुम्ही नाचायचे. अरे कीने मारी पिचकारी तोरी भीगी अंगिया रंग रसिया हाय ओ रंग बरसे भीगे चुनर वाली रंग बरसे होली है ओ रंग बरसे भीगे चुनर वाली रंग बरसे. आला होळीचा सण लय भारी चल नाचूया. सुंदर. परत वन्स मोर पण चालेल. वन्स मोर पर पुन्हा एकदा. हा. आला होळीचा सण लय भारी चल नाचूया. वा क्या बात आहे. तेव्हा सगळ्या टीमला तुम्हाला शुभेच्छा देतो आणि आपण प्रेक्षकांना सांगूया की स्वामी कृपा क्रिएशनला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. होळीच्या शुभेच्छा. थँक्यू.